विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। देवा ग्रुप फाउंडेशन औसा तालुका यांच्या वतीने औसा तहसीलदार कार्यालय व बस आगार येथे निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर। देवा ग्रुप फाउंडेशन औसा तालुका यांच्या वतीने औसा तहसीलदार कार्यालय व बस आगार येथे रोडवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे। त्याचप्रमाणे जवळगा येथील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व सास्तूर रोडवरील बस फेऱ्या कमी होत असल्याने औसा सास्तूर बसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या या मागणीसाठी निवेदन देण्यात आले। उपस्थित नितीन चापे, पंढरीनाथ धुमाळ, अनिकेत डोंगरे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। माननीय तहसीलदार यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं असून सास्तूर रोडवरील बस फेऱ्या कमी होत असल्याने फेऱ्या वाढवण्यासाठी विनंती अर्ज केला आहे। पुलाचे काम लवकर पूर्ण नाही झाले तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुमच्या मागण्या संदर्भामध्ये आताच मी डिप्टी इंजिनियर सारा साहेबांना त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वत रस्ता चालू केलेला आहे, पुलाचं काम चालू आहे, काम चालू आहे असं त्यांनी सांगितलं। मी नितीन चापे, आपला देवा ग्रुप फाउंडेशन औसा तालुका। गेल्या जून महिन्यामध्ये याच संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता, तर पण सार्वजनिक बांधकाम विभागानं यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही। तर आता आपल्या बाजूला विद्यार्थी आहेत कॉलेजचे, त्यांच्याशी संवाद साधतो। आमचा बहुत इम्पॉर्टंट वर्ष आहे, तरी 12वीचं वर्ष आहे। गेल्या 1 महिन्यापासून ही बस बंद होती, मागे 2 दिवस झाले चालू होती, पण अजून पाऊस आल्यामुळे पूल फुटला आहे, त्याच्यामुळं आम्हाला कॉलेजला जायला खूप त्रास होत आहे। तरी शासनाला मी विनंती करतो की पुलाचं काम लवकरात लवकर करून घ्यावे, नाहीतर आम्ही डेपोत जाऊन त्यांना कारवाई करण्यात येईल। विद्यार्थी खूप सारे त्यांचं वर्ष वाया जात आहे 12वीचा। तरी मी विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर काम बस चालू करून द्यावी। तर विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की 1 महिन्यापासून बस सेवा बंद आहे। आता 2 दिवस झालं बस सेवा चालू होती, पण मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला हा रस्ता तत्काळ केला रस्ता वाहून गेला आहे। तर विद्यार्थ्यांचा पेपर चालू आहे, त्यांना वेळेवर कॉलेजला पोहोचता येत नाही, म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाला विनंती करतो की विद्यार्थ्याचं भविष्य रखडू नये म्हणून आपण लवकरात लवकर हे पुलाचं काम पूर्ण करावे। नमस्कार। विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडला होता बस सेवेचा आणि पुलाचा। आज तहसील कार्यालय आणि बस आघात उपप्रमुख यांना लेटर देण्यात आले। यात्रा चालू असल्यामुळे काही कारणास्तव बस फेऱ्या कमी करण्यात आल्या आहे, तर यात्रा नंतर बस फेऱ्या वाढवण्यात येईल असे आघात प्रमुख उपप्रमुख यांनी सहकार्य केले। तर तहसीलदार यांनी पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिले, तर हे काम लवकर पूर्ण नाही झालं तर आंदोलन करण्यात येईल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।